हॅलो, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल मध्ये म्हणजेच प्राजक्ता ब्लॉग्स. तर आजचा टॉपिक थोडासा खास आहे. आज आहे या मॅडम आपल्या होस्ट आहेत. हो, बट त्याआधी आज आहे 11 मे 2025. मदर्स डे आहे. आईसाठी कृतज्ञतेचा दिवस व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि त्या निमित्ताने आज माऊ होस्ट असणार आहे आणि मी त्याच्यासाठी अँकर आहे किंवा परीक्षक नाही म्हणता येणार, पण आपण आज माऊला काही प्रश्न विचारणार. पूर्णतः आई म्हणजे काय या सब्जेक्ट वरतीच आहे. आणि फक्त मदर्स डे स्पेशल हा ब्लॉग आहे. येस, आणि मदर्स डे स्पेशल मध्ये तिला आपण काही आता प्रश्न विचारणार आहोत. त्याची यादी मी माझ्या मोबाईलमध्ये तयार केलेली आहे. आणि त्या मदर्स डेच्या निमित्ताने एक नवीन आई झालेली, 1 वर्ष झाले आता, पण नवीन आई होण्याचा 1 वर्ष होईल पुढच्या महिन्यात, पण नवीनच म्हणता येईल. तर मग त्याच्यामध्ये आलेले अनुभव, त्याच्यामध्ये असलेला आनंद, त्याच्यामध्ये असलेलं काय, म्हणजे नक्की तिला काय वाटतं आई म्हणून, हे आपण जरा सुरुवातच करूया जास्त पुढे हे करण्यापेक्षा. तर मग तुझ्यासाठी नव्या आईसाठी आपल्याला प्रश्नोत्तरांचा संच मी तयार केलाय. पहिला प्रश्न. पहिली गोष्ट तर आई हा शब्द मला लागलाय, आता टॅग लागलाय, आई हा टॅग. तर त्याच्याबद्दलचा पहिला प्रश्न आहे की आई झाल्यावर तुझ्या आयुष्यात काय बदल झाला? बदल तर खूप सारा झाला. आधी मी खूप वेगळी होती आणि आई झाल्यावरती माझ्यामध्ये एवढे सारे चेंजेस आलेत की जसं की मी आधी लेट उठायचे, म्हणजे लाईफस्टाईल वेगळी होती, जबाबदारी नव्हती कुठल्या गोष्टीची. पण जेव्हापासून आई झाली ती जबाबदारी माझ्यावरती आली आहे. माझी झोप गेलीये, माझं जेवण विस्कटलंय आणि फक्त एकच प्रायोरिटी सध्या, बेबू. पण या गोष्टीला तू कसं म्हणजे हे करशील? आनंद आहे की दुःख आहे की काय? हा प्रश्न विचारण्यास आईसाठी हा विचारलाच गेला नाही पाहिजे की तू आनंदी आहे का दुःखी. आई झाल्यावरतीच आईचा आनंदच वेगळा असतो. आणि आई शब्द लागलाय मला तर मला खूप छान वाटतं. आणि मला असं वाटत नाही की मी आई झाली आहे, पण झाली आहे. तर माऊ, आपला पुढचा प्रश्न आहे की आई होणं तुझ्या आयुष्याला काय नवीन अर्थ देऊन गेले, म्हणजे काय व्हॅल्यू तुझ्या आयुष्यात नवीन आई झाल्यापासून? येस, आई झाल्यापासून माझ्या बेबू आली तर मला तिच्यावरती माया आली. एक आई या नात्याने जिव्हाळा लागला, प्लस तिची काळजी आहे. म्हणजे काळजी तर प्रत्येकाची असते, बट एक मुलगी म्हणून, माझी मुलगी म्हणून मला तिच्यावर असणारं प्रेम, तिच्यावरती असणारा जीव, आणि अशी भरपूर सारी आई झाल्यावरती पण भरपूर सारे असे क्षण आलेले आहेत की ऑटोमॅटिक तसं होऊन गेले की बेबूने काही गोष्टी केल्या की ऑटोमॅटिक त्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या, किंवा ती जे काय करते ते मला एकदम असं हार्ट टचिंग होऊन जातं. कुठलीही गोष्ट असू दे, ती जी मस्ती करणारी असू, रडणारी असू, किंवा काहीतरी खोडीची असू, असं तुला म्हणायचंय का तिची प्रत्येक ऍक्शन तिची तुला आनंद देऊन जाते? हो, ऑब्व्हियसली. आणि आता एक महत्वाचा प्रश्न, म्हणजे आता आई म्हणून तुझं बाळासाठीचं काय स्वप्न आहे? तिने काय स्वप्न आहे तुझं बाळाचं तिच्यासाठी? हा, पूर्ण आयुष्याचं तिचं आतापासूनचं काय स्वप्न आहे असं तुझं? तिने काय बनावं हे मी बनावं नाही, ओव्हरऑल म्हणजे तिच्यासाठी कशी ती व्हावी मोठी, किंवा तिने असं काय ती सर्वात पहिले मुलगी आहे तर मला ती संस्कारी हवी, ती खूप सगळ्यांना जीव लावणारी हवी, ती धार्मिक असावी. हे आता मी नाही डिसाईड करू शकतो, पण आपण ऍज अ पॅरेंट म्हणून आपण प्रयत्न करू शकतो, द्यायचा प्रयत्न करू शकतो. येस, एक्झॅक्टली. ती किती घेते ते तिच्यावरती आहे, पण आपण फोर्सफुली तर देऊ शकत नाही, बट आपण प्रयत्न करू शकतो. सो अशा प्रकारे मला माझी मुलगी सर्व गुणी संपन्न अशी हवी आहे. शिक्षणाच्या बाबतीत तसं तर शिक्षणाच्या बाबतीत आपण नाही डिसाईड करू शकत, बट त्यातली त्यात तुम्ही डॉक्टर तर तुमची चेअरवरती बसावी अशी माझी इच्छा आहे. ओके, चलो. तर हा प्रश्न तसा खूप मोठा आहे, एवढ्या छोट्या म्हणजे अजून पुढे भरपूर आयुष्य तिचं आताशी. आणि माझ्यासारखी टुकार नाही बनावी, तुमच्यासारखी सिन्सिअर बनावी. तर अजून एक प्रश्न आहे, आई झाल्यानंतर तुला सगळ्यात कठीण गोष्ट कुठली वाटते? आई झाल्यानंतर ना मला कठीण गोष्ट काय वाटतं, म्हणजे काय हर्डल्स तयार झाले आहेत, काय कठीण आहे रोजच्या जीवनामध्ये आता आई झाल्यापासून? माझे जे ड्रीम्स आहेत ते मी पूर्ण हे करून टाकले, म्हणजे तिच्यासाठी सॅक्रिफाईस केले आणि प्रायोरिटी तिलाच देते. सो माझे जरा माझी आधीची लाईफ खूप वेगळी होती, मी मला टाइम देते, सेल्फ टाइम होता, आता पूर्ण टाइम बेबूला देते. सो हे मी
आता या प्रश्नोत्तराच्या याच्यामधला पुढचा प्रश्न असा आहे की आई झाल्यानंतर तुला सगळ्यात पहिला सल्ला कोणी दिला? सल्ला असंच कोणीच दिलेला नाहीये, बट जसं मी आई म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले, मी आई झाले, त्याच्यानंतर ना फक्त मी असं ऐकलं, बेबी व्हायच्या आधी आई अशी बोलायची माझी की आई झाल्यावरच तुला आईची व्हॅल्यू कळेल किंवा तुला आई पण कळेल. सो हे मी बोलू शकते. आणि अच्छा. म्हणजे ते तुला कळलंय आता? हो, मी आणि अनुभव हळूहळू येतो आई झाल्यावर. ओके. मध्ये मध्ये मला आता प्रश्न रिवाइज करायला लागतात ते सारखे म्हणून आणि मी आता ते तर हा. आणि तू काहीतरी अजून सांगतेस ऍड करायचं तुला की पुढच्या प्रश्नाकडे जाऊया? पुढच्या प्रश्न. हा. बाळासाठी तू केलेला सर्वात खास क्षण कुठला आहे तुझ्यासाठी? मी बाळासाठी काहीतरी केलं असं. हा, त्यातला पहिला खास बाळासाठी क्षण. तर मी कंटिन्यू सगळंच. करतच राहते आणि मला आवडतं सुद्धा. मी खास क्षण. तिच्यासाठी एक प्रत्येक मोमेंट, जेवताना, झोपताना, तिला खेळवताना, तिला भरवताना, ती सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी स्पेशल आहेत आणि तिच्यासाठी पण मी स्पेशल आहे. तिला लागतेच मी. सो अच्छा, असं कुठलं कुठलीच एक- गोष्ट एक नाहीये नाही. तिच्यासाठी की ओके. ती प्रत्येक मोमेंटला माझ्यासोबत हॅपी असते आई आणि आपल्यासोबत. ओके. आणि आता पुढचा प्रश्न, थोडेसे प्रश्न सिमिलर असतीलही पण त्याची उत्तरं तू वेगळी देऊ शकतेस. म्हणजे आई झाल्यापासून तुला स्वतःबद्दल नवीन काय जाणवलं? म्हणजे तुझ्यामध्ये नवीन काय झालंय आई झाल्यापासून? न्यू गोष्टी तू करायला लागलीस त्याच्यात असं काय? आई झाल्यापासून तर खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. जसे की मी आधी खूप काळजी करायची नाही कोणत्याच गोष्टीची. म्हणजे आधीच माझं माइंडमध्ये असं नव्हतं की आपण आता हे करायचं, आता आपल्याला हे करायचं. तसं बेबू झोपली की माझं नेक्स्ट डोक्या माइंडमध्ये असतं की हिला काहीतरी खायला बनवायचं आहे मला, इथं ह्याच्या पुढे काहीतरी तिचं खाऊन झाल्यावरती आता ती काय खेळणार आहे किंवा तिला आता बाहेर न्यायचं का, तिला थोडासा बदल हवा म्हणजे का तू आता वातावरणात. जे अजिबात तुला असं म्हणायचंय का की तू प्री प्लॅन काही करत नव्हती, आता तुला सगळं प्लॅन करावं लागतं? येस. आधी असं रॅन्डम होती माझी लाईफ. ओके. बघू पुढच्या पुढे बघता येईल, आता ना. आणि अजून काय असं वाटतंय का लाईक तू थोडीशी अशी सहनशील झाली असं तुला वाटत नाही का? बेबूनी अक्षरशः गळ्यावरती दिसत असेल तिकडे असे मोठे मोठे नख मारते. म्हणजे ती काय करते हल्ली, दूध पिता पिता असे खरवडते अक्षरशः. आणि ती मला प्रचंड राग येतो त्या गोष्टीचा, कारण ते रक्त येईपर्यंत ती ओरबडते. तिचे नख काढले ते 2 दिवसांनी परत तिला अशी छोटी छोटी टोकं येतात, मग त्यांनी परत ती असं हे ओरबडते. कोणाचं मी ऐकून घेतलेलं नाही, पण बेबूचं मार्क्स एवढे खरं. तेच म्हटलं, सहनशील झाली, खूप माऊ सहनशील झाली. त्या बाबतीत तिचं कौतुक आहे खूप. की खरं तर हा Q&A सेशन होस्ट आणि ह्याच्यासारखं होत नाहीये, पण आता मला काही गोष्टी ऍड ऑन करायच्या वाटतात. तुम्ही करतोय की ती खूप सहनशील झाली आहे. आता बेबूनी काही जरी केलं तर ती काही बोलत नाही आणि मला असं वाटतं ते पुढच्या क्षणाला कान फाडणार आहे. असं नाही लिटरली चिडणार वगैरे, पण ती रिॲक्टच होत नाही. करते सांग असं माझ्या बाबतीत होऊ शकतं का? बिलकुल नाही झालंय. मी उलट त्यांना रिॲक्ट करते कधी पण बेबूच्या बाबतीत असं झालेलंच नाही. तर आजच्या प्रश्नोत्तराच्या भागामधला हा शेवटचा प्रश्न आहे. आई म्हणून तिने समजा ती मोठी झाली, वयाच्या 20-25 वर्षाची ती असेल, तर तुझ्याबद्दल तिने काय लक्षात ठेवावं? की आईने आपलं हसू नका. तर काहीतरी मध्ये पॉज आलेला आणि मग बोलणं झालं तिचं. तर आई म्हणून मी बोलणार नाही तो वर्ड. बरं ठीक आहे, दुसरा वर्ड बोल. आई म्हणून तुझ्याबद्दल तिने मोठेपणी काय लक्षात ठेवा असं तुला वाटतं? की आईने मला कसं मोठं केलं. आणि हे सांगायची गरज नाही, तिला सगळ्या ब्लॉग थ्रू दिसणार आहे, सोशल मीडिया थ्रू सगळे आपल्या आई वडिलांनी आपल्याला कसं सांभाळलंय, कशी आपली मज्जा केली आहे, मज्जा इन द सेन्स आपली मज्जा करवली गेलेली आहे, ते सगळं तिला आठवेल. ओके. तर आजच्या प्रश्न उत्तरांच्या भागामध्ये होस्ट प्राजक्ता मॅम इकडे बसलेल्या होत्या आणि तर हा ब्लॉग अजून कंटिन्यू थोडासा होणार नाही, बट त्याआधी मी एकदा लास्ट बोलून देते की आई या शब्दाला काय म्हणतात, आई हा शब्दच असा आहे की तो आई बाळासाठी कितीही कोणत्याही परिस्थितीत काहीही करू शकते आणि आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. येस, आई ही आई असते. ओके. तर हा ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू ठेवा. काही दिवसभराचे क्षण याच्यामध्ये आम्ही टिपणार आहोत. हा क्षण म्हणजे आम्ही थोडंसं माझा आई म्हणून हा फर्स्ट मदर डे आहे. सो आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. बट बेबू आता झोपली, सो त्याच्यानंतर ना आम्ही थोडंसं स्मॉल सेलिब्रेशन करू, माझं आणि बेबूचं आई आणि मुलगी म्हणूनचं सेलिब्रेशन. ओके. सो आता आपण सेलिब्रेशन कडे वळू. बाय बाय. टीव्हीच्या समोर ऍक्टिंग करताय का दोघी? आणि तुमच्यासाठी एक छोटूसं सेलिब्रेशन आहे माझ्याकडे आज. छोटू आहे खूप,
पण इम्पॉर्टंट आहे छोटे छोटे मोमेंट्स एन्जॉय करणं. ओके, फर्स्ट मदर डे विथ बेबू. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे बेबू. तू विश कर. बेबू तू विश करायला. हॅपी मदर्स डे. तू विश कर. 1 2 3 स्टार्ट. हॅपी मदर्स डे टू मी. आणि बेबूने मला विश केलं. आणि बेबूने विश केलं. आता कट करायचं. आता कट करायच्या. 1 2 3. वा वा वा, तिने कट केलं. मम्माला कट केलं. आता मम्माला भरव. मम्माला कच्चे बोलवतो. मम्माला कच्चे भरवतो. मम्माला दे. हॅपी मदर्स डे मम्मा. आय लव्ह यू. खरं करते चमचा. ओके मग किसी दे मम्माला. किसी. वाव, बेबूने दिलं. गुड गर्ल. तिच्या मनाने दिलं तिने. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स कशी डे. देते बघा माझं. मी खाऊ. वाव, ती खूप प्रेमाने भरवते आता तुला. सो अशा प्रकारे बस यश. चला बस. आता तू तर नाही बाबांना? करायचं. मला दे ना. ते नका. मला दे. बाबांना दे. बाबांना दे. मला दे. मला बाबांना? वाव. टेस्टी आहे ना? टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. लव यू शांत. मेरा बच्चा. बस नुसते चमचाच देते. लव यू. मला चलो आता अशा पद्धतीने तिला द्या मी खेळायला. छोट्याशा त्याचं स्वरूपात celebration आम्ही मदर्स डे सेलिब्रेट केलंय. आणि काय होतं ना, मोठे केक्स आणले, खूप मोठे केक्स आणले ना खूप वाया जातात. म्हणजे घरात किती लोक असतील ना तरी माऊ तुला आठवते बर्थडे आणि अॅनिव्हर्सरीला मिळून 9 केक आले होते घरामध्ये टोटल. सगळ्यांनी खाऊन नमले तरी केक माझा स्पोर्ट भरवते. चमचा खाऊन ते पण. सो हा आमचा छोटासा मदर्स डे सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आणि माऊची जी मुलाखत घेतलीये मी ते पण ती कशी वाटली. हा, आणि मला आज माझा मदर्स डे हा पहिला आहे तर मला खूप स्पेशल फील होत आहे. येस, फर्स्ट मदर डे विथ माय बेबू. ओके. सो या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माऊचा इंटरव्ह्यू थोडासा कसा वाटला ते आणि सांगा. बेबू हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे बोल. बोल. बाय. हॅपी मदर्स डे मम्मा. चलो बाय बाय.